औषध बरोबर बसलं नाही. औषध बरोबर बसलं. तो म्हटला बरं बरं बरं. पितळ जेव घातली. तो म्हटला अगं इतक्या सगळ्या पत्रावळ्या उचलायच्या नदीत नेऊन टाकायच्या. एक काम कर, ह्याच्या गाठारीत सोडायचं. मी नदीलाच नाही. तिने ते उचलल्या, नदीच्या काठावर आला. तो ब्राह्मण म्हटला का ऐक, नदीत पाणी लय खोल आहे, पुढे जाऊ नको, आपल्या नदी. महाराज जशी मध्ये गेली तशी कायमचीच गेली. महाराज गेले तसा हा साधू मोठ्या मोठ्यानं बोलायचा, माझी बायको गेली, माझी बायको गेली. नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत होती, हा गडी पश्चिमेकडून पूर्वेकडे पळत होता. महाराज बोलायचा, माझी बायको गेली, माझी बायको गेली. एका पाण्या माणसाने त्याला घडला, अरे थांब, काय झालं? मला माझी बायको वाहून गेली. मग मला भल्या माणसा नदी इकडे वाहती आणि तू इकडे कुठं चला? ते मला ती आजपर्यंत कधी सोयीची वागलीच नाही. ती अशी जाऊ शकत नाही, ती अशीच जाणार. अशा नामाचा तुम्ही उच्चार करा. नाम साराचे हे सार, शरणागत यमकिंकर. याच्याकरता काही दृष्टांत. शरणागत यमकिंकर ज्ञानोबराची समाधी घेतली, 16 वर्ष पूर्ण झाली. मग ज्ञानोबा राहायला नाही, यमदूत आले. बोलू नका म्हणता, बरं बोलण्याचे फायदा. बाई नामदेव जना, नामदेव जना, नामदेव जना, नामदेव जना, नामदेव जना, नामदेव जना, उत्तमातलं आदर आणि काही बोलणं उत्तमातलं उत्तम. ह्या पांडवांना एक राज्य तर द्यायचंच नाही. हे काय बोलणं आहे? आदम बोलणं चाललं होतं, पण यांना घातपात करून मारायचे. हे आदमातलं आदम बोलणं. आजी टेम्पोच्या पुढे जाऊन बसली. जशी पुढे जाऊन बसली, आता हे उत्तम आहे ना. लग्न मांडव पेटला तरी बोलायचं नाही का? महाराज म्हातारी लग्नाला निघली, बोललीच. तिथं गेले, लग्नाला उशीर झाला थोडासा. आता आजकालचे डीजे प्रमाण देतो. आधी तुम्ही समजून घ्या ती काय बोलली. मांडवाच्या दारा आणला म्हातारा, म्हणे रवऱ्याना रांड, जानवऱ्याचे तोंड. अशी नवरदेवाची आईच, मग नवरदेवाचा बापच, मग वनाच, मागच्या म्हातारीचा काय त्याला म्हणतात उत्तमातलं उत्तम बोलणं. भगवंताच्या नामाबद्दल. जावई घरी येणार, जावई घरी येणार, मग त्या जावई जायला तांदूळ कसे, साखर कशी, दूध कसं, म्हणून 15 वर्षी महाराज मोठी. सगळी जावयाच्या वाटीतली खीर काय सांगणार.